चंद्रपूरच्या नवोदित कलावंतांना आपल्या कल्पकतेला आणि प्रतिभेला वाव देणारं मोठं व दर्जेदार व्यासपीठ मिळावं, तसंच चंद्रपूर आणि विदर्भाच्या परिसरात एक व्यापक सांस्कृतिक चळवळ उभी राहावी, हे माझं स्वप्न आहे. कला, आवाज आणि चित्रफितींमध्ये समाजमन बदलण्याची मोठी शक्ती असून, अवघ्या 1.5 मिनिटांची शॉर्ट फिल्म देखील कधी-कधी 1,500 पानांच्या पुस्तकापेक्षा अधिक प्रभावीपणे आशय आणि भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकते, असं प्रतिपादन माजी सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केलं. एस.के. फिल्म प्रोडक्शन चंद्रपूर यांच्या वतीनं आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित उत्कृष्ट शॉर्ट फिल्म व रील स्पर्धा 2026च्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय चंद्रपूर इथं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक देवा बुरडकर, गणेश साळवे, सुदेश भालेकर आदींची उपस्थिती होती. स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात 200 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. यातील 70 स्पर्धकांची निवड करण्यात आली. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या पुरस्कारासह त्यांचा गौरव करण्यात आला. पुरस्कारप्राप्त सर्व स्पर्धकांचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते अभिनंदन करून कौतुक करण्यात आलं. चंद्रपूर कुठंही मागे नाही. ज्याचं नाव चंद्रपूर आहे त्या चंद्रपूरचं नाव जगभर पोचलं पाहिजे, या भावनेनं प्रत्येकानं काम करण्याची गरज आहे, असंही आमदार मुनगंटीवार या प्रसंगी म्हणाले. शॉर्ट फिल्म आणि रील्सच्या माध्यमातून चंद्रपूरचा आवाज, इथली संस्कृती आणि स्थानिक कलावंतांची प्रतिभा महाराष्ट्रासह देशभरात आणि जगभरात पोचली पाहिजे, अशी अपेक्षाही मुनगंटीवार यांनी या प्रसंगी व्यक्त केली. शक्ती कलेत आहे, ही शक्ती आवाजात आहे, ही शक्ती रीलमध्ये आहे, ही शक्ती सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आहे. आणि म्हणून आपण रील स्पर्धा घेतली. देवा बोरडकर व त्यांच्या टीमचं मी अभिनंदन करेन. आज ही सुरुवात आहे. त्यांनी 2027मध्ये यापेक्षा मोठी स्पर्धा घेण्याचं नियोजन केलं. निश्चितपणे मोठं स्वप्न बघायचं, त्या स्वप्नाला आधार द्यायचा. मी पुन्हा एकदा ज्यांनी पुरस्कार प्राप्त केला, ज्यांनी या स्पर्धेमध्ये बक्षीस प्राप्त केलं, त्यांचं अभिनंदन. ज्यांना आत्ता पुरस्कार प्राप्त झाला नाही, देवा पुढची स्पर्धा आत्ताच घोषित कर, म्हणजे त्या स्पर्धेपर्यंत या वर्षात उत्तम तंत्रज्ञान आणि टेक्नॉलॉजीचा उपयोग करून देशाने बोटं घालावी इतके सुंदर फिल्म तुम्ही बनवाल, हा विश्वास व्यक्त करतो. टीमचं अभिनंदन. एस.के. फिल्म प्रोडक्शन यांचंही अभिनंदन की अशा पद्धतीने या शॉर्ट फिल्म त्यांनी तयार केल्या. खरं तर माझंही एक स्वप्न होतं की आपल्या चंद्रपूरच्या आसपास आणि विदर्भात एखादी चांगली सांस्कृतिक एक मुवमेंट उभी व्हावी. ठीक आहे, पुढे करू. पण तरीही कालच मी माहिती घेतली, जी घोषणा मी नागपूरच्या फिल्म सिटीची केली होती, 150 एकर जागा त्यामध्ये झाली. काल मी
या संदर्भातली संपूर्ण माहिती घेतली आणि मग विश्वास आहे की आम्ही विदर्भामध्ये आमची जी फिल्म सिटी करतो आहे, ज्यामध्ये मी काल डायरेक्शनही दिलं की रामोजीच्या पेक्षाही चांगली करण्याचा प्रयत्न करा, 150 एकर जरी छोटी जागा असली तरी उत्तम करा आणि त्याचा उपयोग चंद्रपूरकर जनतेलाही होईल. खूप खूप सदिच्छा, शुभकामना.